गणेशाय नमः. तुम्ही विचार कराल की मी आधी गणपतीचे स्मरण का केले. यावरच आपली कथा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण गणपती आणि गुरु गोरक्षनाथ यांची भेट कशी झाली, नाथ संप्रदायामध्ये गणपतीचे स्मरण का केले जाते, कोणी सुरुवात केली, ही कथा बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नाथपंथाचे महायोगी गुरु गोरक्षनाथ हे शिवशंकराचे थोर भक्त होते. ते जगभर भ्रमंती करून योगशास्त्र, भक्ती आणि धर्म याचा प्रचार करत होते. एका वेळी गोरक्षनाथ महाराष्ट्रातील सिद्धटेक म्हणजेच अष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचे स्थान मधनगर जिल्हा येथे आहे. सिद्धटेकाला गणपती बाप्पाचे प्राचीन वासस्थान आहे. तेथे गणेशाचा सिद्धिविनायक मंदिर आहे, जिथे यथेच्छ फलप्रदाता गणेश मानले जातात. गोरक्षनाथांनी तिथे दीर्घकाळ तपश्चर्या केली. ध्यानात तेव्हा त्यांना स्वयं गणपती बाप्पाचे साक्षात्कार झाले. गणेश म्हणाले, नाथाय, लोकमार्ग महान आहे, पण जो योगी भक्तीशिवाय आहे त्याला पूर्णता मिळत नाही. माझं स्मरण केल्याशिवाय कुठल्याही शुभ कार्य सिद्ध होत नाही. गोरक्षनाथांनी गणपती समोर वंदन करून उत्तर दिले, बाप्पा, आजपासून माझ्या नाथ संप्रदायात तुमचे स्मरण सर्वप्रथम केले जाईल. कुठल्याही साधनेपूर्वी श्री गणेशाय नमः उच्चारून कार्य आरंभले जाईल. तेव्हापासून नाथपंथातही आणि सर्वसामान्य हिंदू परंपरेतही गणपतीचे प्रथम पूजन करण्याची प्रथा रूढ झाली. या कथेतून आपल्याला हे कळते की गणपती ही विघ्नहर्ता शक्ती आहे आणि अगदी गोरक्षनाथांसारखे थोर सिद्ध योगी ही गणपतीला प्रथम वंदन करूनच कार्य आरंभ करतात. व्हिडिओ आवडल्यास आमच्या कहाणी योग्य संसार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम शिव गोरख नमो नमः. आदेश.